षटकातील दुसरा चेंडू येतोय आणि हा सुद्धा मारण्याच्या नादाने पूर्णपणे बीट होतोय. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. रोहित भोईर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. खरोखरच एक आपल्या टीमचे एमडी किंगचे स्वतः संघामुळे होतोय रोहित भोईर गोलंदाजी मार्ग होते आणि तिसरा चेंडूचा निर्धाव येतोय. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर. खरोखरच एक आयकॉन खेळाडू तसेच एक एमडी किंग संघाचे स्वतः संघ मालक रोहित भोईर बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश. षटकातील चौथा चेंडू येतोय आणि ऑफच्या दिशेने चेंडू बघूया. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तेवढं थोडं 4 सेकंदावर मयुराचं आणि 2 धावचं साठा स्पाय करावं होते मिस्टर अचित याला. 2 धावांमध्ये खातं खोलतोय अचित. खरोखरच अजून सुद्धा 4 चेंडू आणि 2 धावा खर्च केला गेला मिस्टर रोहित भोईर याने आणि धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 2 धावा. षटकातील 5वा चेंडू आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक राहुल दांडेकर पोहोचेल का आणि साधा सोपा झेल सुंदर झेल टिपलाय तो राहुल दांडेकर याने. खूपच मोठा आदरा बसतोय तो चामुंडा वरे संघाला अचित रूपात. या डीजे धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर सोहेल याला. खरोखरच आंबाण्या गावी टुर्नामेंट चालू असताना 5 चेंडू आणि 5 षटकार खेळले होते. तोच हा बॅट्समन होते मैदानाच्या आतमध्ये सोहेल दारोटा आणि थोडी मिसळ ऋत्विक पाटील याची आणि मला वाटतं 2च धावते साठा स्पाय करतो मिस्टर सोहेल याला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये एमडी किंग संघाकडून रोहित भोईर. या डीजे धन्यवाद डीजे. दुसरा हात हालतोय तो म्हणजे दीपेश खर्डीकर स्वतः संघ मालक. तसेच एमडी किंगचा संघ मालक बघतोय आपण दीपेश खर्डीकर गोलंदाजी टाकवरती. पहिलं षट हाताळलं होतं एमडी किंगचा ऑनर रोहित भोईर. दुसरे षट हाताळतोय एमडी किंगचा ऑनर दीपेश खर्डीकर आणि थर्ड ऑनर बघतोय आपण अजित गोवर साहेब यांना. षटकातील पहिला चेंडू येतोय आणि पहिला चेंडू पंचांच्या हवेत पंचांनी वाईट दर्शवला गेला. वाईटच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. धावसंख्या मात्र 1 पुढे सरसालू धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा खर्च केला गेला. एक गडी गार्द करण्यात यश आलं रोहित भोईर याला. षटकातील पहिला चेंडू येतोय आणि बघूया ऑफच्या चेंडू आणि बघूया सुंदरसा झेल टिपलाय तो राहुल दांडेकर याने. खूपच मोठा आदरा बसतोय तो चामुंडा वॉरियर्स संघाला ऋतिकच्या रूपात. डीजे धन्यवाद डीजे. आणि ऋतिक जाधवची जागा सामने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर जाधव. एक विस्फोटक बल्लेबाजाची ओळख बघतोय मैदानाच्या आतमध्ये सागर जाधव. तेवढी सुरेख अशी गोलंदाजी बनवली गेली मिस्टर दीपेश खर्डीकर याची. आणि पहिलाच आता निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय दीपेश खर्डीकर याला.
खूपच सुरेख अशी गोल म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त 2 चेंडू टाकून झालेत. षटकार तिसरा चेंडू येतोय. दीपेश खर्डीकर टू सागर आणि लगच्या षटकार चेंडू एक धाव सहजतापूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल मिस्टर रोहित भोरेचं. आणि एका धावचे 6 करावं लागेल ते सागर याला. धावसंख्यामध्ये 1 ने पुढे चालू आहे. धावून जाऊन पोहोचते 6 धावा. खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल दीपेश खर्डीकर याची. षटकातील चौथा चेंडू येतोय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यात यश. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी एमडी किंग संघाकडून. दीपेश खर्डीकर स्वतः संघ माळ बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा 5वा चेंडू येतोय. दीपेश टू सोहेल आणि सोहेल बघूया गगन चुंबी षटकार येतोय. डीपीएल षटकार 6 धावांसाठी यश डीजे. धन्यवाद डीजे. खूपच मोठा फटका घेतलाय सोहेल याने खरोखरच. आणि बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. खरोखरच अप्रतिम फलंदाजी मी म्हटली होती. खरोखरच अंबानी या ठिकाणी खरोखर 5 चेंडू आणि 5 षटकार खेचले होते सोहेल दारोटाने. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण बॅक टू बॅक 2 षटकार खेचले. आता सुद्धा 2 ओव्हरच्या समाप्तीने जाऊन पोहोचते ती 18 धावा. एस डीजे. डीजे. खरोखरच पहिलं षटक हाताला गेलं होतं रोहित भोईर याने. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या 6 चेंडू मध्ये. आणि दीपेश खर्डीकर याने खरोखर लक्षात 2 चेंडू मध्ये 2 षटकार घेतले सोहेल दारोटा याने. आणि लक्षात सेने हळूच खडखड चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का थोडं गतार क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं 2 धावचे 6 करायला लागेल ते मिस्टर सागर जाधव याला. धावसंख्यामध्ये 2 ने पुढे चालू जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. तिसरा थडीतील दुसरा चेंडू येतोय. रोहित टू सागर आणि आता मध्ये बघूया झेल खाली छत्र साधा सोपा झेल धरतीला दान करतोय ऋत्विक पाटील. खरोखरच झेल हातामध्ये आला होता परंतु धरतीला दान करतोय ऋत्विक पाटील. खरोखरच मला वाटतं अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित भोईर याची. आणि बघूया मला वाटतं हा सुद्धा डीपीएल षटकार येतो सोहेलच्या बॅट मधून. यस डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच इथे कॅश प्राइज सोहेल दारोटाने 500 रुपये कॅश प्राइज आलेले. भालचंद्र पाटील साहेब भाल्यामा यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आलेले आहे. खरोखरच 3 षटकारांसाठी अजून सुद्धा जर 3 षटकार आले तर अजून 500 रुपये ऍड होतील त्याच्यामध्ये. आणि आता मात्र मारण्याच्या नंतर पूर्णपणे बीट होतोय सोहेल दारोटा. आणि 500 रुपये कॅश प्राइज माझ्याकडे जमा आहे सोहेल दारोड्यासाठी 3 षटकारासाठी. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय रोहित भोईर उर्फ. आणि हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू. खरोखरच मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय सोहेल दारोटा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा ऑन द बोर्ड लागले जाते. यस डीजे.
धन्यवाद डीजे. खरोखरच खूपच सुरेख फटका बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल रोहितची. चौथं षटक आता निखिल गोवारी आणि निखिल गोवारीच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बोलतोय. डीपीएल षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. एस डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच एका साईडवर बघतोय सोहेल दारोटा तर दुसऱ्या साईडवर बघतोय आपण सागर जाधव. दोन्ही विस्फोट बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वारे संघाकडून. खरोखरच पहिला चेंडूचा हल्ला बोलतोय निखिलच्या. बघूया षटकाला दुसरा चेंडू येतोय निखिल टू सागर आणि बघूया एक धाव सहजिता पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तेवढा सुरेख क्षेत्र म्हणावं रोहितचं एका धावचं 5 किलोमीटर सागर याला. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा. खरोखरच षटकाला तिसरा चेंडू येतोय निखिल टू सोहेल आणि आता मात्र मला वाटतं गडी वाद होतोय. फिंगर इज गॉन. बॅक टू द डगआउट. बॅक टू द पवेलियन. फलंदाज वाद सोहेल दारोटा. एस डीजे धन्यवाद डीजे. नवीन बॅटमॅनच्या आतमध्ये बघतोय आपण सुचितला. खरोखर एक विस्फोटक बल्लेबाज म्हणजे याची ओळख सुचित पाटील. स्वतः ऑनर आणि ऑफच्या दिशेने चेंडू थोडं गचाल क्षेत्रक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते आणि मला तिसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं दोन धाव सॅटिस्फाय करावं होते मिस्टर सुचित याला. सुचिता मात्र 2 धावाने खातं खोलतोय. खरं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. 36 धावा. षटकातील 5वा चेंडू येतोय निखिल टू सुचित. खरोखरच बघूया मी आताच म्हटलं होतं एक विस्फोट बल्लेबाजाची ओळख सुचित पाटील अजून सुद्धा मैदानामध्ये सज्ज येतो. इथे डीपीएल षटकार. एस डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच खूपच सुरेख फटके बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सुचितेने खरोखरच पहिला चेंडू 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती हल्लाबोल षटकार आणि आता मात्र ऑफच्या दिशेने हळूच कट केला चेंडू. तेवढा सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल ऋतुकेचा. खरोखरच आणि पंतांच्या हवेत न पंतांनी न दर्शवला गेला. खरोखरच नो +1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 44. डबल 4. 44 धावा. खरोखरच अप्रतिम फटका बघते मैदानाच्या आतमध्ये सागर जाधव आणि सुचित पाटील. षटकाचा अंतिम चेंडू असेल निखिलाचा आणि बघूया मला वाटतं डीपीएल षटकार 4 धावांसाठी 6 धावांसाठी. खरोखरच खूपच सुरेख फटका बघतोय सागरच्या बॅटमधून 6 धावांसाठी 3 ओव्हरच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 50. 50 धावा जोरदार टाळ्या होत्या चामुंडा वारे संघाकडून. या डीजे
धन्यवाद डीजे. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल निखिल गोरेचं. 6 चेंडू आणि 23 धावा खर्च केल्या गेल्या आणि 5वा षटक घातला जातो. गोलंदाजी मार्ग बघतोय आपण ऋत्विक पाटील याला. एक अनुभवी गोलंदाज, अतिशय नावाचा गोलंदाज ऋत्विक पाटील, मॅन फ्रॉम दुकटन पाटील पाडा. खरोखरच 5व्या षटकातील पहिला चेंडू ऋत्विक टू सुचित आणि पहिला चेंडू बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि खूपच सुंदर झेल टिपला तो वंदेश खामकर याने. खरोखरच मला वाटतं पहिला झेल असेल हा. सुंदर हा झेल टिपलाय तो वंदेश खामकर. खूपच मोठा आदरा बसतोय तो सुचितच्या रूपात चामुंडावर संघाला. एस डीजे. शांताबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 झम. शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा. धन्यवाद डीजे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय संजय भुयाल. संजय भुयाल उर्फ टायगर या नावाने जास्त ओळख आहे आणि खूपच सुरेख अशी मैदान गाजवलेत संजय भुयाल याने. खरोखरच षटकातील दुसरा चेंडू येतोय ऋत्विक याचा. मारा करेल संजय आणि मला वाटतं पहिला चेंडू आणि हल्ला बोलवतोय 6 धावांसाठी. खरोखरच मी म्हटलं होतो एक विस्फोट बल्लेबाज म्हणून याची ओळख संजय भुयाल उर्फ टायगर. आणि खरोखरच दैसार या ठिकाणी 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना खरोखरच षटकार घेतला होता. आणि बघूया मला वाटतं 1 बाउन्स चौकार 2 चेंडू आणि 10 धावा. खरोखरच अप्रतिम फटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये टायगर जिंदा आहे. खरोखरच सुपर फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये संजय भुयाल्याची. डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच खूपच फटके बघतोय मैदानाच्या आतमध्ये संजय भुयाल आणि सागर जाधव. आणि स्टेटच्या दिशेने डोळा चेंडू बघूया मला वाटतं एक आणि हा सुद्धा सनसनी चौकार येतोय 4 धावांसाठी डिपेल चौकार. खरोखरच अप्रतिम फटके होते मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. शांताबाई, शांताबाई, शांताबाई. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 64 धावा. खरोखरच खूपच महागडं षटक म्हणावं ऋत्विक पाटील याचं. आणि समोर बल्लेबाज होतोय आपण संजय भुयाल उर्फ टायगर जिंदा आहे. खरोखरच संजय भुयालने खरोखर सुंदरशी फटकेबाजी घेतली. आणि बघूया मला वाटतं आणि गडी बाद होतोय. खरोखर सुंदर झेंडूला राहुल दांडेकर याने खरोखरच खूपच मोठा आदरा बदलतो चामुंडा वारी संघाला संजयच्या रूपामध्ये. ए डीजे. धन्यवाद डीजे. खरोखर तुफानी फलंदाजी केली संजय भुयालने. 3 चेंडू आणि 14 धावा काढण्यात यश आले त्यांना. खरोखरच आणि मध्ये परततोय. खरोखरच थोडे नाखुश असतील. अजून सुद्धा 1 चेंडू शेष असेल. आणि बघूया खूपच सुरेख फटका बघितली मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र पंचांच्या 4 धावा पंचाने वाईट दर्शवला गेला आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. खूपच महागडं षटक म्हणावं ऋत्विक पाटील याचं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 धावा. खरोखरच खूपच मोठा डोंगर बघता आपण. आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि साधा सोपा झेल धरतीला दान होतोय. आणि मला वाटतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67. खरोखरच 68 टार्गेट असेल. एमडी किंग संघाला जिंकायचं झालं 68चं टार्गेट असेल. 69चं टार्गेट असेल.
घ्या ओ कांदा घ्या कांदा कांदा न भाकर अहो कांदा न भाकर खाऊ द्या की रे आम्हाला बी दपला येऊ द्या धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅच फ्रेंड सर्कल वर्सेस चामुंडा कृपा. दोन्ही संघाचे कर्णधार डॉल्फिन साठी आहे. तसेच 4 स्टार संघाचा संघ मालक बघतोय आपण लक्ष्मण वाडा यांचं आगमन झालं आहे. खरोखरच चला सलामी जोडी मैदानाकडे जाताना हलक्या हलक्या पावल्याने वंदेश आणि शरद. चला छत्रपती सजून घ्यायचं मित्रांनो, जरा घाई करायचे. स्ट्राईक एंड बघतोय आपण वंदेश कामनकर एक विस्फोटक बल्लेबाज. नॉट बघतोय आपण शरद भोईर एक तुफानी फलंदाज बघतोय आपण. नॉन शरद भोईर आला. गोल ट्रॅकवरती बघतोय आपण ऋत्विक जाधव. ऋतिक जाधव ऋतिक जाधव गोलंदाज बघतोय आपण. अतिशय नावला गोलंदाज चामुंडा वारे संघाकडून ऋतिक जाधव. पहिला चेंडू येतोय ऋतिक टू वंदेश आणि पहिला चेंडू पंचाने वाईट दर्शवला गेला. वाईट चेंडूमध्ये 1 धाव मिळेल. खरोखरच तर वाईट सुरुवात म्हणता येईल. पहिला चेंडू तो वाईटच्या रूपामध्ये आणि 1 धाव मिळेल. खरोखरच पहिला चेंडू येतोय ऋत्विक टू वंदेश आणि बघूया झेल उडाल झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि खूपच सुंदर हा झेल टिपलाय तो वैभव खडीकराने. खरोखरच खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला वंदेश रूपात. डीजे धन्यवाद डीजे. वंदेच्या जागा सामान्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय. खरोखर एक विस्फोटक बल्लेबाज त्याची ओळख म्हणतोय अजय याला. पहिला चेंडू वाईट चेंडू दर्शवला गेला. पहिला चेंडू आला आणि गडी गारद करत यशाला खूपच सुंदर षटक म्हणावं लागेल ऋतिक जाधव याचं. अतिशय नावला गोलंदाज ऋतिक जाधव. पहिला षटक दुसरा चेंडू येतोय ऋतिक टू अजय आणि बघूया झेल खाली स्वतः संजय भोयाल उर्फ टायगर जिंदा आहे. खरोखरच सुंदरसा झेल मिळाला तो संजय भोयालाने. खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला. यस डीजे
खरोखरच आयाराम गयारमशी अवस्था होतो एमडी किंग संघाची. खरोखरच 2 चेंडू आणि 2 गडी गार्द करण्यात यश आलं ऋतिक जाधव याला. खूपच मोठा आदराभास होतो एमडी किंग संघाला. अजयची जागा समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दीपेश खर्डीकर स्वतः संगमला बघतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया षटकार तिसरा चेंडू असेल, मारा करेल तो दीपेश. बघूया हॅट्रिकचे चान्स असेल ऋतिक जाधव याला. आणि ऑप्शन सेन हळूच कडकल चेंडू तेवढं सुरेख क्षेत्राने म्हणावं लागेल. आणि एका धावते 5 किलोमीटर दीपेश याला. दीपेश मात्र आपल्या 1 धावाने खातं खोलतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 2 धावा. 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि 3 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी गार्द करण्यात यश आलंय ऋतिक जाधव याला. षटकार चौथा चेंडू येतोय ऋतिक टू शारद. खरोखरच खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला. आणि लगच्या दिशेने डॉल चेंडू 1 बाउन्स येतोय 2 बाउन्स येतोय. बघूया आणि 2 धावा कंप्लीट होताना बघतोय आपण. आणि मला वाटतं 2 धावते 5 केलं मिस्टर शर त्याला. धावसंख्येमध्ये 2 पुढे सर चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्या गेल्या. षटकातील 5वा चेंडू असेल आणि बघूया झेल खाली क्षेत्र पोहोचेल का. आणि मला वाटतं साधा सोपा झेल धरतीला दान होतोय. सागर यांच्याकडे थोडी मिसफीड होतोय. साधा सोपा झेल धरतीला दान होतोय आणि शरद बोरेला जीवदान मिळतंय. आणि 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावाच्या गतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. आणि पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू असेल ऋतिक टू शरद. आणि आता मात्र निर्धाव चेंडूचा यश मिळतंय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या गेल्या. एस डीजे चला नेक्स्ट मॅच फ्रेंड सर्कल वर्सेस चामुंडा कृपा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉसविनसाठी यायचे. दुसरा षटक आता दोय सोहेल दारोठा. चला नेक्स्ट मॅच फ्रेंड सर्कल वर्सेस चामुंडा कृपा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉसविनसाठी यायचे. दुसरा षटक पहिला चेंडू असेल आणि निर्धावचा चेंडू बनावा लागेल. खूपच सुरेख गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळलं ऋतिक जाधव याने. 6 चेंडू आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी गार्द करण्यात यश आलं होतं. आणि आता मात्र पंचांच्या शहर हवेत पंचाने वाईट डर सुरू केला. वाईट चेंडूत 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 7 धावा. 7 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि 7 धावा फलकावते लागतात. षटकाचा दुसरा चेंडू येतोय आणि बघूया झेल खाली क्षेत्र पोहोचेल का. आणि मला वाटतं सुंदरसा झेल टिपलाय तो अचित पाटील याने. खूपच मोठा आदराभास होतो दीपेश खडीच्या रूपात एमडी किंग संघाला. एस डीजे हिच्या मागं मागं फिरतो न पुढं पुढं करतो. रुबाब कुणाचा आहे का. मी जर रसा बोललो न रुसून चाललो. कशी ही बोलती ऐका. काय म्हणती. धन्यवाद डीजे. जरा काय करायचं मित्रांनो. आणि दीपेश खडीकर सांभाळून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय रोहित भोयर उर्फ होंडो. स्वतः संगमला बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि ऑफच्या चेंडू होता परंतु सुंदर झेल टिपलाय तो सुचित पाटील याने. खूपच मोठा आदरा बसतोय तो एमडी किंग संघाला रोहितच्या रूपात. डीजे
किस्सा आला तसा गोल गोल शोनू तू माझ्या संग गोल गोल शोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय ही जी रोजचीच लाडी गोडी माझी कमजोर पाडते बॉडी ड्रेस घालती कधी ही साडी सारं बिल माझ्या नावानं फाडी ही जी रोजचीच लाडी धन्यवाद डीजे. खूपच मोठा आदरा बसतोय तो. खरोखर खूपच सुरेख गोलंदाजी बघते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल दारोटाच्या मार्फत. बघूया नवीन बॅटर मयूर आणि मला वाटतं तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल. सोहेल याचं थोडं सोहेल दारोटा इंजर्ड असल्यामुळे थोडं पायाला दुखापत होतोय. खरोखरच अंबानी या ठिकाणी टुर्नामेंट झाली तिथे त्यांनी खरोखरच 5 चेंडू आणि 5 षटकार खेचले होते सोहेल दारोटा. बघूया खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय सोहेल दारोट्याच्या मार्फत. आणि हा सुद्धा निधा चेंडू खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी सोहेल दारोट्याची. दुसरा षटकातील अंतिम चेंडू असेल सोहेल याचा. आणि ऑफच्या दिशेने टॉल चेंडू बघूया. मला वाटतं 1 बाउन्स चौकार येतोय डिफेल चौकार येतोय. खरोखरच खूपच सुरेख फटका घेतला मयूर याने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 11 धावा. तसेच वांदिवली गावचे एक सामाजिक कार्यक्रम म्हणजे याची ओळख क्षितिज बसवत साहेब आपल्या मुख्यमंत्री उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील मंडळाचे खजिनदार तन्मय भोईर. क्षितिज बसवत सर वेलकम आहे आपला सर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 12 चेंडूने 11 धावा खर्च केल्या गेल्या. खरोखरच बघूया आता खरोखरच थोडी दुखापत झाल्यामुळे इंजर्ड प्लेअर बघतोय आपण सोहेल दारोटा. संघाकडून तिसरा षटक हाताळतोय ऋतिक जाधव. वैयक्तिक दुसरं आणि टॉस करतील. चला टॉस करायचंय. क्षितिज बसवत सर आपण टॉस करून घ्यायचंय. बघूया तिसरा षटक पहिला चेंडू येतोय ऋतिक जाधव टू शरद भोईर. आणि पहिला चेंडू ऑफच्या दिशेने कडका चेंडू हल्ला बोलतोय. मला वाटतं एक धाव सहज पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का थोडा चाल क्षेत्र म्हणावं लागेल. आणि मला वाटतं 2 धावते सॅटिस्फाय करत मिस्टर शरद याला. धावसंख्येमध्ये दोन्ही पुढे चालू जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 13 धावा आहे धावसंख्येवर. खरोखरच पहिला चेंडू 2 धावा काढण्यात यश आलं. तेवढं सुरेखची कोणी म्हणावं लागेल मिस्टर ऋतिक जाधव याची. खरोखरच आणि मला वाटतं लेग बजावत एक धाव मिळेल. खरोखरच धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. अप्रतिम गोल मैदानाच्या आतमध्ये ऋतिक जाधव याची. षटकातील तिसरा चेंडू ऋतिक टू मयूर. आणि लगच्या दिशेने टोला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तेवढं सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल अचित पाटील. खरोखरच एका धावचा सॅटिस्फाय करावं लागतं मिस्टर मयूर याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. आणि चामुंडा कृपा टॉस विन असेल.
टॉस असेल चामुंडा कृपा आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि खूपच सुरेख गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका धावते सटास फाय करा मिस्टर शरद याला धावसंख्यामध्ये एक पुढे सरसावले धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. चामुंडा कृपा संघ आपला निर्णय घालवायचा आहे. फर्स्ट फील्ड आपण रेडी राहायचं आहे. खरोखरच षटकातील 5वा चेंडू येतोय ऋतिक टू मयूर आणि मयूरामध्ये मारण्यामध्ये पूर्णपणे बीट होतोय मयूर सांबरे. अप्रतिम गोलंदाजी होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक जाधव याची तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. ऋतिक टू मयूर. खरोखरच खूपच मोठा पाठला करायचा आहे 2 रनांचा आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ऋतिक जाधव याला. 3 ओव्हरच्या समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. बस डीजे धन्यवाद डीजे. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. जर का एमडी किंग संघाला जिंकायचं असेल तर हाणामारी तर करावीच लागेल. चौकार आणि षटकारांचा जणू पाऊसच पाडावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच 12 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल आणि खरोखरच गोलंदाज मार्ग बघतोय आपण उमेश गोवारी याला आणि आता निर्धाव चेंडू. खरोखरच खूपच सुरेख असं गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर उमेश गोवारी. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय उमेश टू शरद आणि आता मात्र पंचांचा इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव अधिक केली जाईल. धावसंख्यामध्ये जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. खरोखरच षटकातील दुसरा चेंडू आणि बघूया झेल होतो की षटकार आणि मला वाटतं डीपीएल षटकार येतोय शरद बॅटमधून. जर का एमडी किंग संघाला जिंकायचं असेल तर हाणामारी तर करावीच लागेल. चौकार आणि षटकाचा पाऊस पाडावा लागेल. खरोखरच एस डीजे धन्यवाद डीजे. पंचांच्या इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला. वाईट +1 येते इथे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. खरोखरच षटकातील तिसरा चेंडू येतोय आणि पंचांच्या इशारा पंचाने नो दर्शवला गेला आणि नो +2 अशा प्रकारे 3 धावा मिळतील. आणि फ्री हिटचा चान्स असेल मयूर सांबऱ्याला. बघूया जर का जिंकायचं तर हाणामारी तर करावीच लागेल. आणि बघूया स्टेजच्या दिशेने डोळा चेंडू आणि थोडा झेल धरतीला दान होतोय आणि 2 धावते मला वाटतं 2 धावते सॅटिस्फाय करतो मिस्टर मयूरला. धावसंख्या दोन्ही पुढे सरसर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. आणि तेवढं सुरेख छत्री म्हणावं लागेल आणि दोन धावा मिळतील. खरोखरच धावसंख्या धावांमध्ये 32 धावा आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. षटकातील 5वा चेंडू येतोय उमेश टू मयूर आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का आणि मला वाटतं एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि डायरेक्ट हिट होतोय. खूपच मोठा गडी बाद होतोय आणि एकच धाव 1+ विकेट. बस डीजे
थँक्यू डीजे. नवीन बॅटर बघतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल दांडेकर. षटकातील अंतिम चेंडू असेल आणि बघूया. मला वाटतं तेवढाच सुरेख छत्री म्हणावं लागेल ऋतिक जाधव याचं. आणि म्हटलं एखादा सटा स्पाय करावं लागेल ते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34-34. खरोखरच आता मात्र हा सामना मला वाटतं पूर्णपणे चामुंडा फॉरेस्ट संघाकडे झुकलेला दिसतोय. अजून सुद्धा 6 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. जर का जिंकायचं असेल तर 6 चेंडू आणि 6 षटकार खेचावे लागतील. बघूया स्ट्राईक मयूरला बघतोय आणि तेवढी खासियत आहे मयूरकडे. खरोखरच 6 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. खरोखरच मयूर सामऱ्याने सुद्धा एकेकाळी मैदानी गाजवली होती. बघूया आज मयूर आपल्या संघासाठी काय करतोय. 6 चेंडू आणि 6 षटकार खेचावे लागतील. बघूया षटकार पहिला चेंडू सूचित त्याचा आणि बघूया मला वाटतं सुंदर हा झेल डिपला ऋतिक जाधव याने. खूपच मोठा आदर होतो एमडी किंग संघाला मयूरच्या रूपात. आता मात्र 5 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असेल. 5 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असेल. फक्त आणि फक्त आपल्याकडे 5 चेंडू असतील आणि जर 5 चेंडू मध्ये राहुल दांडेकर जर चान्स मिळाला तर खरोखरच प्रत्येक षटकारामध्ये 100 पारितोषिक आलेलं आहे राहुल दांडेकर साठी. बघूया संजय भोयर यांच्याकडून राहुल दांडेकर साठी प्रत्येक षटकारामध्ये 100 पारितोषिक आलेलं आहे. आणि पंचांचा इशारा हवेत पंचांनी वाईट दर्शवला गेला. वाईट चेंडूमध्ये 1 धाव मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. खरोखरच आणि स्ट्राईकला बघतोय आपण ऋत्विक पाटील आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि मला वाटतं सेफ झोन मध्ये झेल उडालाय आणि 1च धाव मिळेल. बघूया राहुल साठी अजून बरं 4 चेंडू खेळ शिल्लक आहे. बघूया जर 4 चेंडू 4 षटकार आले तर खरोखरच राहुल दांडेकर साठी प्रत्येकी षटकारात 100 पारितोषिक संजय भोर यांच्याकडून. आणि मला वाटतं गडी वाद होतोय. खूपच मोठा आदर होतोय एमडी किंग संघाला राहुलच्या रूपात. हे डीजे धन्यवाद डीजे. बघता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश गौरी आला. ऋत्विक पाटील जर याने षटकार खेचला तर तृंजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आणि बघूया षटकार चौथा चेंडू येतोय मला वाटतं आणि ऑफच्या दिशेने कडकल चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. आणि मला वाटतं आणि 4 धावांसाठी खरोखरच धन्यवाद डीजे. सामना पूर्णपणे चामुंडावर संघाकडे झुकलेला दिसतोय. कारण 2 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल अजून सुद्धा एमडी किंग संघाला. आणि आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आणि आता मात्र षटकाचं शेवटे चेंडू असेल आणि ऋत्विक पाटीलला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं षटकारासाठी. ते मात्र इथे 1000 रुपये ऋत्विक पाटीलला नाही मिळणार असं मला वाटतं. बघूया शेवटचा चेंडू असेल आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू होता परंतु 1 धाव मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन्स
चामुंडा वॉरियर्स टीम ऑल टीम तसेच मी आता मायक्रोफोन